साधु रे गुरु बिन गोर अंधेरा. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. गुरु बिना मन मेरा. साधु रे गुरु बिन गोर अंधेरा. साधु रे कौन तेरा स्वामी रे स्वामी रे गुरु बिना कौन है मेरा. स्वामी सर्व रे संतोष त्यांचे स्वागत. दीपक बिना जैसा मंदिर. दीपक बिना जैसा मंदिर. दूर कैसा अंधेरा. सरोरे मॉनिटर. गुरु बिन कौन है तेरा. सरोरे गुरु बिन गोर अंधेरा. गुरु बिन कौन है तेरा. गुरु बिन कौन है तेरा. पूजन होत आहे. गुरु बिन कौन है तेरा. 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 स्वामी रे गुरु बिन कौन बताए वा चले जा अपने गुरु जी के पास. कौन बतावे बा चले जा अपने गुरु के पास. सा सा साधु रे सा साधु रे गुरु बिन गोर. जनार्दना जय जय जनार्दना. धना जय जय जनार्दना. ओ जनार्दन जय जय जनार्दन. जनार्दन जय जय जनार्दन. जय जनार्दन. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि सर्व संतवृंदांचं स्वागत करायचं आहे. गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज. हो गुरु महाराज 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 गुरु महाराज. गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज
संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासरानां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी जळाने कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल भगवान श्री गुरुदेव दत्त 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 गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सब संत की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। श्यावल रामचंद्र की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जय जनार्दन
सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी वर हात करू मस्त गोड टाळी वाजवा गोड टाळी वाजवत राहायच्या राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 काळी काळी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सर्वांनी बोलो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय हो जय राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो जनार्दनाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गकाराय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय 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 नमः
शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने आशीर्वादानं शिंदपळशी या ठिकाणी कथा सुरू असल्यामुळं थोडंसं आपण लेट झालो. आज रवळसलाही पंगत आहे, तरी पण 5-10 मिनटं होईना आपण नित्यनेमाची सेवा या पवित्र पर्वणीवरती प्रदोषच्या निमित्तानं आपण करूया. या ठिकाणी आमचे दहेगाव पवित्र पावन बाबाजींच्या जन्मभूमीतून परमपूज्य स्वामी विमलगिरी बाबा आले, त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करताना आम्ही पायी परिक्रमा करत होतो. त्यावेळेस आम्हाला आपले शिंदे महाराज भेटले. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन दीक्षा पण घेतली. आज सुकेने आश्रमात राहतात, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. आपले इथले बाबा त्यांचं आणि सर्वांचं या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करून भजनी मंडळ आमचं धावपळ करीत या ठिकाणी पोहोचले. खूप धावपळ असते बघा, सकाळी रात्री कथा असते. आता तर काहीच एवढं दूर नाही. आम्ही न्यायडोंगरी इथून जवळजवळ 120 किलोमीटर होतं. 120 किलोमीटर जायचं आणि 120 किलोमीटर यायचं. रात्री 2-2:30 वाजायचे. पहाटे 4ला स्नान करून 5ला 5:30ला अभिषेकला बसावं लागतं. 1 महिना आपल्या इथं अभिषेक खंडन नाही. पूर्ण महिनाभर अभिषेक आहे आणि पूर्ण महिनाभर अभिषेक खंडन होणार नाही. कारण श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेकाला जास्त महत्त्व आहे. आता आपल्यामध्ये बरेच लोक येतात, 10-20 जोड्या दररोजच्या राहतात, जागाच राहत नाही मंदिरात पहिल्या दिवसापासून. आणि भगवान शंकराला पाण्याचा अभिषेक जास्त आवडतो. कशाचा आवडतो? नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं शमीशान निर्वाण रूपं विभुव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुव्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. या ठिकाणी विशेष म्हणजे आजची जी पंगत आहे, श्रावण महिन्यात ज्यांच्या वाटेला आली. श्रावण म्हणजे श्रवण करणं. काय करणं? ऐकणं. श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे. भगवान शंकरासाठी हा महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की या दिवशी आपण एकही दिवस असा नाही की महादेवाला पाणी टाकू नये, पूर्ण महिनाभर. आणि म्हणून आजचे जे अन्नदाते आहे राधाकृष्ण संपतराव गडकळ ना, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. मथुरा राधाकृष्ण गडकळ मातेरवाडीचा हा परिवार आहे. आणि यांनी या ठिकाणी आजची पंगत, तशी पंक्तीसाठी आमच्या आप्पाकडं खूप नंबर लागलेले. आजही आपले खडक इथलं खडक आपलं नाही काय ते खेडं काय आहे ते खेडले जुंगे तुमच्याकडे आले गेले, ते त्यांना पुढं पंगत द्यायची. 4-4, 5-5 प्रत्येकाला वाटतं की पंगत मिळावं, कारण त्याची अनुभूती फार मोठी येते इथं पंगत दिल्यानंतर. आणि प्रदोषची पंगत कधी मिळत नाही. जवळजवळ वर्षाचे नंबर लागले. वायगावलाही तसंच आहे आणि इथंही बी तसंच आहे. आम्ही नियोजन देऊन टाकलं, आपण तुम्हीच 5 जण कोणाचं तरी नाव लिहून घेत जा. हे बघा, म्हणून त्या परिवाराचं आपण खऱ्या अर्थानं आज त्यांना इतकं सुंदर. आणि आजचा कोणता प्रदोष आहे? भौम प्रदोष आहे, मंगळवारचा प्रदोष आहे. आजचा प्रदोष केल्यानंतर मंगळाचा दोष निवारण होतो, नक्कीच होतो. मंगळ राहतच नाही. आणि मंगळ असा आहे, नावगत मंगळ आहे पण अमंगळ करून टाकतो.
त्याच्या जीवनामध्ये, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याचं सर्व संपुष्टात येतं. म्हणून मंगळ जावं असं वाटत असेल तर आज भगवान शंकराला रुद्राभिषेक करावा. आज मंगळाचा प्रदोष आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण काय महाराज ना, तुकाराम महाराज, तुकाराम महाराज पण आले. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. कारण हे बघा, प्रत्येक दिवसाचं पाणी टाकण्याचं पुण्य वेगळं आहे. रविवारी जर भगवान शंकराला बेलाचं पान वाहिलं तर त्याच्या घरामध्ये भूत पिशाचे कधी वास करू शकत नाही. मंगळवारी जर तुम्ही भगवान शंकराला बेलाचं पान वाहिलं, इथं लिहिलेलं आहे महापुराणामध्ये, प्रत्यक्ष आहे, तर त्याच्या जन्मपत्रिकेमध्ये कधी दोष राहत नाही. काय राहत नाही? कधी व्हायचं आहे बेलाचं पान? मंगळवारी. आणि जास्तीत जास्त कुठून आता ह्या पत्रिका आल्या काय माहिती, जास्तीत जास्त दोष राहतो. इथं हे झालं, त्याला मृत्यूगंड आहे, अमकं आहे, फार थकून जातो, 40 वर्षाचं होऊन जाते. एवढी पत्रिका पाहावं लागते. तुम्हाला सांगू, पहा, ब्राह्मण देवतेला तुम्हाला सांगत असेल तर खूप छान आहे, आपण त्यांचा आदर करतो. परंतु तुम्हाला वाटत असेल ना, पत्रिका वगैरे याच्यात पडण्यापेक्षा महादेवाला एक लोटाभर पाणी टाकून महादेवाला नमस्कार करा, तुमची पत्रिका पाहायची गरज नाही. एवढं मी मनापासून सांगतो. इतकं, कारण तोच काल आहे, तोच महाकाल आहे, तोच वेळ आहे, तोच सर्व काही आहे. नवग्रह त्याच्यात वास करताय. आणि म्हणून जसं बगीच्याची शोभा माळ्याने असते, माळी नसेल तर बगीच्याची शोभा नाही असं सांगितलं जातं. पण भिकारी जरी असलं त्याला झोळी जर असेल तरच शोभा आहे. भिकाऱ्याची शोभा झोळी. बरोबर आहे का रे? तसं याचं पुढं पण सांगितलेलं आहे, खूप सुंदर आहे. कधी कधी माणूस झगडा करतो, भांडण करतो, मग झगडे की जी काही शोभा आहे गाली म्हटलेलं आहे. ज्याला शिवी येत नसेल तर झगड्याची काही शोभा नाही. पण कीर्तनाची शोभा टाळी आहे, लक्षात राहू द्या. कशाची शोभा? कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. म्हणून आपण भजनात टाळी वाजली पाहिजे. याने आपलं प्रारब्ध बदलून जातं, एक एक रेष बदलते. हे बघा, इतकं सुंदर आम्ही आज चिंतन केलं. तर आपल्याकडे वेळच नाही आहे, 9 वाजले, तिकडं पण लोक वाट पाहताय, फोन करताय. आणि एवढं चिंतन करावं वाटतं. थोडंसं 7 ते 8 आलं असतं तर मग आपल्याला भरपूर ऐकायला भेटलं असतं. शिवमहापुराण कथेमध्ये काही गोष्टी अशा दिलेल्या आहे आत्ता ह्या श्रावण महिन्यामध्ये, की तांब्यात काळे तीळ टाकावं आणि मग महिनाभर देवाला स्नान घालावं. कोणते तीळ टाकायचे? कारण भगवान विष्णूला सफेद तीळ चालते आणि महादेवाला काळे. आणि काळ्या तिळाचा लेप जर दिला महादेवाला, असा खूप सुंदर आहे चिंतन. वेळ जरी कमी असलं तर आपण ऐकू थोडंसं, कारण 1 महिनाभर पूजा करायची आपल्याला महादेवाची. आणि महादेवाची पूजामध्ये काय पाहिजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता यांनी पंगत दिली म्हणून सांगतो तुम्हाला, खूप भाग्यवान आहे. दररोज हे ना मूग असतात ना, मूग भिजायचे 1 मुठभर आणि दुसऱ्या दिवशी महादेवाला व्हायचे. दररोज नित्यनेमाने व्हा, एकही दिवस खंडित. 1 मूठ आपल्या ताटामध्ये 5 प्रकार पाहिजे. 1 गहू, 1 मूग, 1 तीळ, तांदूळ. लक्षात राहू दे, कारण ह्या गोष्टी आपल्या ताटात पाहिजे. कोणते कोणते? गहू भिजून आपल्या ताटात थोडे. आज आमच्या काळे साहेबांनी आज एवढं भरून आणलं, महादेव खूप खुश झाला. मूग एवढे, गहू एवढे असे भिजलेले होते आणि पॉकेटमध्ये होते. म्हणलं वा. आणि हे का व्हावं?
मूग तुम्ही वाहून बघा फक्त. आपल्या घरात कधी कटकट राहणार नाही, कधी कोणाचा संघर्ष होणार नाही आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग राहणार. फक्त मूग नित्यनेमाने. लेकराचं लग्न व्हावं असं सुखानं तर मूगच त्याच्याकडनं महिनाभर वाहून घ्या. 1 महिना अतिशय. मूग, काळे तीळ, गहू, तांदूळ हे वाहिलं पाहिजे. आपल्याला लक्षात राहू द्या, कारण हे दररोज नित्यनेमाने व्हा. आम्ही आता अभिषेक करतोय ना, तर पाण्याचा अभिषेक असतो आणि केलंच पाहिजे. आपल्याला रुद्राभिषेक आपल्या हातून ह्या महिन्यामध्ये घडलाच पाहिजे, अतिशय गरजेचं आहे. म्हणून भगवान शंकराची पूजा या ठिकाणी सांगितली. आशुतोष आहे, थोड्या वेळात प्रसन्न होणार आहे, अति लवकर प्रसन्न होणार आहे महादेव. आता आपण ज्यावेळेस कथा करतो, कथामध्ये सांगतो कधी कधी, आता इतकं चिंतनीय होतं काही गोष्टी, पण आता आपल्याला वेळ नसल्यामुळं आम्हाला चिंतनाकडे लक्ष नाही लागत. कारण एकदा लिंक लागली की मग 1 तास सुटत नाही. आणि 1 तास जर इकडे गेले तर तिकडचे बिचारे प्रसाद वाचून 10 होऊन जाईल, कारण 10 वाजतील तिकडं. म्हणून भाग्यवंतांनो, ज्या वेळेस पिंडीजवळ जातो त्यावेळेस पाणी घ्यायचं आणि 108 वेळेस ओम नमः शिवायचा जप करायचा. कोणतं करायचं? ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः हे बघा, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगताय, तू मन ही मीच करी. किती सुंदर आहे. तू जे मन आहे, हे मन सगळ्यात महत्वाचं आहे. देवाला बुद्धी नका देऊ, देवाला काय द्या? मन द्या. देवा माझे मन लागो तुझे पायी, देवा माझे मन लागो तुझे पायी, संसार व्यसनी पडो नाही देवा, संसार व्यसनी पडो नाही देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा. तू मन ही मीच करी. ही जे मन आहे देवाने सांगितलं, माझ्या भजनी प्रेम धरी. आता बघा किती गोड सांगितलं. जे भजन आहे ना त्यामध्ये प्रेम आहे. कारण देवापुढे गेल्यानंतर आपल्यामध्ये भाव नसला तर देवात मंदिरात कसं काय देव दिसणार? पहिल्यांदा आपल्यामध्ये भाव जागृत झाला पाहिजे. मन हा मुगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपिया पुनरपिया येणे नाही, येणे नाही, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन देवाला द्यायचं आहे. आता लोक नेमकं मनच देत नाही. मन कुठे जातं तुमचं? आणि म्हणून मन देवाला देण्यासाठी महादेवाची पूजा आहे, पाण्याची. हे बघा, तुम्ही ज्यावेळेस संकल्प करतात त्यावेळेस काय कोणाचं नाव घेतात? नारायणाचं नाव घेतात. कोणाचं नाव घेतात? पूजा महादेवाची करतो, पण नाव कोणाचं घेतो आपण? केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः,
किंवा विष्णवे नमा विष्णवे नमा विष्णवे नमा का म्हणतो हे बघा, लक्षात राहू द्या. पाणी आणि महादेव किती महत्त्वाचं आहे हे आता तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही एखाद्या नदी किनारे जाऊन बसा, पाणी वाहत आहे तिथं तुम्हाला एकदम मनाला शांती लाभते. बघा तुम्ही जाऊन, जिथे एखादं तळं आहे जाऊन बसा, शांती लाभते. ज्या नीर म्हणजे नारायण, हे जे पाणी आहे हे भगवान विष्णूच्या शरीरातून निघाल्यामुळं त्याला नीर म्हटलेलं आहे, पाणी म्हटलेलं आहे. हे महादेवावर टाकताना आपण ज्यावेळेस पाणी पितो ना त्यावेळेस सुद्धा नारायण नारायण म्हणावं. पाणी पिण्याच्या वेळेस सुद्धा. आता तुम्हाला आचमन जर सांगितलं तर तुम्हाला म्हणलं ना आचमन करा, तर आपण असं भरून घेतो, जसं पाणी प्यायला तहान झालेलं आहे तुम्हाला. आचमन आहे आपल्याला कळत नाही. आचमन म्हणजे एक गुंजभर पाणी, ते पाणी फक्त घोटायला लागलं पाहिजे, त्याला आचमन म्हणतात. आणि आपण बस तांब्याच प्यायचं बाकी ठेवतो. आचमन कळायला पाहिजे. 3 आचमनात, एका आचमनामध्ये पृथ्वीमोल पुण्य आहे. जसं आज दान केलं एका म्हणून लक्षात राहू द्या. संगमनेरचे भक्तगण आलेले कोकणगावला. आता इथली कथा आटोपली का, एक कोकणगाव म्हणून आहे, तिथं कथा सुरू होणार आहे. त्या मंडळाचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. पत्रिका आणली का? पत्रिका आणलेली आहे ना? हां, म्हणजे आपल्या संगमनेर आपल्या सिन्नरची कथा आटोपली की आपल्याला लगेच कोकणगाव या ठिकाणी कथा आहे. त्यानंतर परत सातपूरमध्ये कथा आहे. भजनी मंडळाने लक्षात ठेवायचं आहे, पत्रिका आलेली असल्यामुळं. विशेषतः भिका एकनाथ निरगुडे यांनी उंबरखेड घे कुठले 3 काय हे बाबा उंबरखेडच ना, यांनी आश्रमासाठीच ना कोण आलेले की इथं, कोण आहे इथं भिकाभाऊ आहे का कोणी? एकनाथ निरगुडे. हां हां, त्यांनी या ठिकाणी 11,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. धन्यवाद. गोडाजी काकाकडे जमा करायचे पैसे आपल्याकडे कधी जमा होत नाही. हां, गोडाजी काका आहे ना तिकडंच जमा करा. कारण आम्ही कथा झाली का, आता उद्या कथा होईल, आमची कथा पूर्ण होईल आणि कथा आटोपली की काका ह्या उभा राहतात गेटवर. महाराज एवढी वाळू टाकली, एवढी फडची आणली, वरती कोबा एवढा झाला, एवढी मजुरी झाली, आम्ही ते आलं का लगेच त्यांच्या हातात देतो. का हो काका? कधीच कथेच्या पैशाला हात लावत नाही. जेवढी येतील ना ते काकाकडे जातात. म्हणून इथला जो पैसा आहे आतापर्यंत अनुष्ठानाचा असो सगळं असो ते पाहतात, आपण कधी हात लावत नाही. आणि काय आम्हाला भगरी बाबा कोणी आणून देतं. हे कपडे हे सुद्धा तुमचे आहे म्हणून ते नाही लागत आम्हाला. ते जे आहे ना तुम्ही देतात. कारण आपल्याकडं आतापर्यंत त्यांच्याकडे हिशोब 1.5 कोटीचं काम झालं. किती एवढं आत्तापर्यंत ह्या आश्रममध्ये. मंदिर झालं, इकडं पूर्ण रूम झाल्यात, सगळी अवस्था झाली. कारण आपल्याकडं कुंभमेळ्याचे जवळजवळ सर्वात जास्त लोक, आणि विशेष म्हणजे कारण सुक्यानं स्टेशन केलं त्यांनी, रेल्वे स्टेशन, सगळे उतरले की इथे येणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त व्यवस्था करावं लागणार आहे. 5-25 थोडंसं काही होईना हॉल वगैरे. कमीत कमी 2028ला बाबाजींची जी प्राणप्रतिष्ठा आहे ना ती ऐतिहासिक राहणार आहे, डोळ्याचे पार न फेडणारे राहणार आहे. त्याच्यासाठी आपण जीव काढतो आहे. एवढी कथा करून आलं का घ्या काका इथं अमकं करा, इथं गट्टू टाका, इथं शेड एका हे 3 दिवसात एवढं मोठं शेड उभं राहिलेलं आहे. म्हणून हे जे काही आहे, जे तुमचं कथेचं दान आहे त्या कथेतल्या दानाचं हे सगळं आहे आणि तुमचं योगदान आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकजण काही ना काही फुलणी फुलाची पाकळी टाकतो. म्हणून या आश्रमाचं एवढं चाललेलं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. म्हणून हे सर्व तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी जे काही कोकणगाव आहे त्या ठिकाणची पत्रिका आली, आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करू. शिवमहापुराण कथा आहे.
आणि शिवमहापुराण कथेसाठी 4-4, 5-5 वर्ष लोक नंबर लावत आहे. प्रत्येकाला वाटतं शिवमहापुराण कथेला यावं. आता आज आपल्याकडे जवळजवळ पुण्यापासून मुंबईपासून लोक मुक्कामी आले. लोकांना एवढे अनुभव येऊ राहिले. तुम्हाला सांगतो बाबा, साताऱ्याचं एक सद्ग्रस्त आहे, फक्त यूट्यूबला पाहिलं आणि तुळजा मातेचा पुजारी आहे तो. म्हणे बाबा तुम्ही बोलतात, आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं तिथपर्यंत यावं, पण मी गाडी घेतली आज आणि त्याच्यावर मला काय नाव टाकू. त्याला म्हणलं ओम नमः शिवाय टाक, ओम जनार्दनाय टाक, ओम जनार्दनाय नमः, पाठीमागं जयवंती टाक. कारण बाबाजींच्या मुखातून जयवंती शब्द नाही. प्रत्येक बाबाजींच्या गाडीवर जयवंती शब्द असतो. कधी आपेश माणसाला येत नाही, जय घेऊनच परत येतो, म्हणून ते जयवंती टाकतो. ते सदग्रस्त त्याच्या मुलाकडे गाडी दिली, घडलेली कथा सांगतो. त्याच्या मुलाकडे गाडी दिली आणि फक्त त्या गाडीवर ओम जनार्दनाय नमः असा शब्द आला. त्याला माहीत नाही बाबाजी कोण आहे काय. फक्त हे जे ऐकतात ना यूट्यूबवरती, करोडो लोक ऐकू राहिले. आता हे भजन सेवा संत मेळा हे लोक दाखवतात. जवळजवळ आता भजन सेवा किती 60-70 लाख लोक ऐकतात एका वेळेस. किती 70 ते 80 लाख लोक ऐकतात ही कथा. त्यामुळे त्याने ते निस्तास लिहिलं गेलं त्याच्याकडून ओम जनार्दन. तो मुलगा लिहित होतो बाबा, आणि तो पुजारी पूजा करायला गेला. इकडं ओम जनार्दनाय नमः लिहिलं गेलं आणि आईच्या आद्य वेणी असते ना, वेणी त्या पुजाऱ्याच्या हातात येऊन पडली. तर इतकं त्याच वेळेस इतका गैरून गेला. म्हणे बाबा काय बाबाजींच्या नावात शक्ती आहे. इकडं ते नाव टाकलं म्हणे आणि इकडं लगेच माझ्या हातात गजरा येऊन पडला म्हणे. ओम जनार्दनाय तरुणोपाय तारक मंत्र गुरुचा, तारक मंत्र गुरुचा, उद्धार भक्त जनाचा. तारक मंत्र गुरुचा, उदार व्यक्त जना. लक्षात राहू द्या. मग ते बाबा काय करू म्हणलं, आई प्रसन्न झाली तुम्हाला, ते घरी घेऊन जाते फूल, जपून ठेवा म्हणलं. जसं सद्गुरू जनार्दन स्वामी सप्तशृंगी गडावर गेले आणि गडावर गेल्यानंतर आईचा जो हार आहे ना, लगेच बाबाच्या गळ्यात येऊन पडला होता. आणि आईचे पाऊल असे सरकताना त्या याच्यात दाखवलेल्या व्हिडिओमध्ये. काय बाबाजीची शक्ती आहे बाबांनो. ते भगवान शंकराचा अवतार आहे सद्गुरू जनार्दन स्वामी. त्यांची सेवा करायला, त्यांची पूजा करायला, त्यांच्या आश्रमात बसायला, आपल्याला त्यांच्या इथं प्रसाद घ्यायला, त्यांच्या इथं प्रवचन ऐकायला एवढा वेळ आपल्याला ते देतात. हे तुमचं कितीतरी जन्माचं पुण्य आहे. म्हणून जन्मोनी संसारा चालू त्यांचा दास. जन्मोनी संसारा झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, पांडुरंगे जन्मोजन्मी. म्हणून आपल्या मुलांना 1 महिन्यासाठी फक्त बेलाच्या झाडाखाली दिवा लावा. कितीही अज्ञानी मुलगा असेल त्याला म्हणायचं अभ्यास कर, त्याचं लक्षात राहील, विद्वान होईल बृहस्पतीसारखा. फक्त 1 तुपाचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावायला. नसल तर महादेवाच्या पिंडीवर दूध आणायचं, कच्चं दूध, त्याच्यात साखर टाकायची, त्याच्यात पाणी टाकायची आणि त्याच्या हातून ते पाणी टाकायला लावायचं महादेवाच्या पिंडीवर. म्हणून बाबांनो, कधी कधी आता ह्या दिवशी असं सांगितलेलं आहे, आजच्या दिवशी, की आजचा हा जो मंगळवार आहे, 1 दिवा बेलाच्या झाडाखाली लावा आणि 1 दिवा दरवाजाच्या पुढं लावा आजच्या रात्रीला. त्याच्यानंतर अजूनही सांगितलेलं आहे की भगवान शंकराच्या ठिकाणी आजच्या पूजेमध्ये 1 पिंपळाचं पान घ्यावं, काल रात्री आणून ठेवायचं. त्याच्यावरती आपले जे काही फुलं असतात, पिवळे फुलं असतात, त्याला कोणती फुलं म्हणतात? तुमचं सगळ्याचं पाठ झालं. ते 4 फुलं त्या पिंपळाच्या पानावर ठेवायचे आणि आज ते गंगेच्या याच्यात वाहून द्यायचं. बघा तुमच्याकडं काय अनुभव येतो. म्हणजे आजचं सांगितलेलं होतं. आपल्याला एवढं वेळ नसल्यामुळं आपण जास्त चिंतन केलं नाही, परंतु आम्हाला पुढच्या पंक्तीला जायचं असल्यामुळं या ठिकाणी आपण थांबूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, विशेष म्हणजे पुढची पंक्तीचे अन्नदाते गोरख निवृत्ती बोडखे आलेले आहे का? शिंपी टाकडीचे आलेले एक बोडखे दादा
हा चला या, त्यांना पण आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. धन्यवाद. जय जनार्दन. आत्ताच बोडके आले का? बोडके बाबाजींनी काही अनुभव सांगितले, पण आज सोलापूर तालुक्यामध्ये माळशिरस गाव आहे आणि न्यायडोंगरीला कथा चालू होती. त्या कथेमध्ये सहज आम्ही आव्हान केलं, जे बाबाजींच्या वतीने नाही पण सगळ्या भक्त मंडळाच्या वतीनं, की कुंभमेळा आणि साधूच्या पंक्तीसाठी तर ऊसतोडी समाज आहे तिकडं, सगळा बंजारा समाज, पण त्या बंजारा समाजाने कमीत कमी रोज 100-200 करून जे होईल ते देत गेले. आज सोलापूरच्या माळशिरसवरून एक फोन आला. त्यांनी खूप संकटात होते भाऊ बहीण. त्यांनी भजन सेवांना SMS टाकला की आम्हाला इतकं संकट होतं, पण न्यायडोंगरीच्या कथेमध्ये बाबाजींचं एक प्रवचनात काही वाक्य ऐकले, तसं आम्ही केलं तर 8च दिवसामध्ये आमची इतकी भरभराट झाली. आमची खायची पंचायत होती, पण आम्हाला सगळं सुखसुखी भेटायला लागलं. आम्हाला हा पत्ता द्या. मग म्हटलं आज प्रदोष आहे, भजन सेवाने आमचा नंबर दिला. म्हटलं आज प्रदोष आहे, तुम्ही याल का? ते म्हणे दादा आम्हाला खूप लांब आहे. त्यांचे समीर चव्हाण नावाचे भाऊ ते म्हणे पहिली कमाई आमची आज 1000 रुपये आमच्या दुकानावर झाली. ही फक्त बाबाजींनी सांगितलेल्या प्रवचनामुळं आम्हाला काहीतरी दिशा दाखवली. त्या पंढरपूरजवळ माळशिरसच्या माणसाने आज प्रदोषच्या पर्वकालावर 1000 रुपये देणगी आपल्या आश्रमाला दिली. मला काय सांगायचंय का, ज्या लोकांनी आश्रम पाहिला नाही, फक्त यूट्यूबच्या माध्यमातून ती लोक या आश्रमासाठी करतात. आपल्या सगळ्यांना दिशा या आश्रमाने दाखवलेली आहे. तुम्ही सगळे भरभरून योगदान देतात, पण पुढचं जवळजवळ त्या बाजूने आपल्याला हॉल काढायचा आहे. आणि आत्ता आम्ही दिवस रात्र फिरतोय. ही धावपळ कशासाठी आहे? फक्त याच्यासाठी का कुंभमेळा व्यवस्थितरित्या पार पडला पाहिजे. आलेले साधू, आलेले भक्त आनंदात महाराष्ट्र सोडून गेले पाहिजे आणि ते कारखान्यावर आले तर त्यांची राहायची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून हे 1.5 वर्ष आपल्यासाठी खूप मेहनतीचं आहे. मग मी भक्त परिवाराच्या वतीने, बाबाजींच्या वतीने नाही, ते कधी सांगू देत नाही, पण आता 1-2 कथेपासून मी सांगायला सुरुवात केली. कारण सगळ्यांनी दिलं तर हा गोवर्धन पर्वत उचलला जाईल. आपणही इथून पुढं प्रत्येक प्रदोषला असे काहीतरी 1-2 जण, 2-4 जण असे पुढे येत जा, जे साधूंच्या पंक्तीसाठी आणि या आश्रमासाठी योगदान देत जा. ही सगळ्या भक्त परिवाराच्या वतीने विनंती आहे. जय जनार्दन. जय जनार्दन. जय जनार्दन. बाबाजींच्या गाडीचे चालक अमोल भाऊ व्यासपीठावर जायचंय. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस अमोल भाऊसाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. उठा. शिवनगर चला जा मुसाफिर, शिवजी के नगर मेरा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. चला, जे कोणी आजच्या पंक्तीचे मानकरी महाआरतीसाठी जोडीने उभं राहायचंय. चला सर्वांनी जागेवर महाआरतीसाठी उभं राहायचंय. गोडाजी आप्पा, हो गोडाजी आप्पा इथे या. गावाचं नाव ते सांगायचं. तिकडं आप्पा करा. आमच्या मनोज भाऊनी कुंभमेळ्यासाठी आमच्या गोडाजी काकांकडं देणगी जमा केलेली आहे. त्यांचं धन्यवाद. शिवजी के नगर में जा मुसाफिर, शिव के नगर में तू जा. भिका एकनाथ निरगुडे यांनी 11,000 रुपये दिले. त्यांच्यासाठी टाळी वाजवा.
आजचे पंक्तीवाले व्यासपीठावर या 2 मिनिटासाठी. फोटो काढ बाळा. भजन सेवा हे घ्या कार्यक्रमाचं. 29 तारखेपासून संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर एक महादेव मंदिर आहे, त्याच्या शेजारी कनोली, मनोली आणि कोकणगाव अशा पंचकृषीमध्ये भव्य दिव्य कथा आयोजित केली आहे. त्या भक्त परिवाराचं या आश्रमाच्या वतीने स्वागत. सर्वांनी टाळी वाजवा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाजी सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे कामना पूर्ती. रत्न कैद भरा तुझ गौरी गुमरा चंदनाजी ओटी गोंगेश्वरा. हिरे जडदा मुगडा शोभा तो भरा चंदने मोरे जरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंडा वक्र तुंड त्रिनयना. आश्रमाचा वटपाही सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सूर्यवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा जय शेखरा हो. वृषभारूढा फणिभूषणा दशभुज पंचानना हो. विभूतिमाला जटा सुंदर गजचर ब्रह्मधरा हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरा हो. पडले गो हत्तीचे पातक गौतम ऋषीचाक्षरी हो. ज्याने तप मांडिले ध्यानात तुझंतरी हो. प्रसन्न हो त्या ते स्नानादी दिले गोदावरी हो. औदुंबर मूळ प्रगटे पावन त्रिलोक्याते खरे हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरा हो. ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडे हो. दैते काया कष्टे सव चरणी रूपती घडे हो. तव तव पुण्य विशेष केले मिशी अवघे ज्यांचे धडे हो. केवळ दोषवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरा हो. ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडे हो. दैते काया कष्टे सव चरणी रूपती घडे हो. तव तव पुण्य विशेष केले मिशी अवघे ज्यांचे धडे हो. केवळ दोषवरूपी काळ ज्यांच्या पाया पडे हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरा हो. लावणी आणि भजनी सकळ ही पूर्वीची मनकामना हो. संतती संपदी देसे अंते जगविसी अमयातना हो. शिव शिव राम जपता वाटे आनंद माझा मना हो. गोसावी नंद विसरे संसार धना हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शेखरा हो. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती. बाळ साजन ती देवी बसवले पुत्र रहे गावी जनार्दन नामतया ठेवी. त्यागी संसार आणि अंधार कराया दूर प्रगडले तेजाची ज्योती प्रेमे करोनिया आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया. ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयंचारी धाम. शिवाचे खरे भक्त परम उभे जे जळे तनो जे उतळी होय पद तुबळी परिणाम. चित्ता होय चित्ते प्रेमे करोनिया आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती. काढुनी वसतिगृह शाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा. हृदयी शंकर शिव बोळा ज्ञान रस सुरज देव उपदेश नाम शिव घोषी अंतरी बनले जावृत्ते प्रेमे करोनिया. आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती. बांधिले
शिवालय कितिक भक्तीचे घडविती जो प्रतीक दयांच्या हृदये भूक मौनगिरी चला कोकणगावचे भक्त मंडळ आरती घ्या तुझे नाम तयाचे करी प्रभू प्रणिती प्रेमे करोनिया आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करोनी आरती कापूर पेटवा धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा सम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूपदीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती हा नयने ध्यान मुखे नाम हृदयी तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती धूपदीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना न कळे काही देवा न कळे काही शब्दरूपी गुंफुनी मला वाहतसे पायी धूपदीप झाला आता कापुरी आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती खाली लोटांगण वंदी नजर न मडोळ्या न बाई न रूप तुझे अनंत भोजी न भावे वालिल म्हणे नामा माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं देव देव बहीण माझ्या मनदिर्यानि दामुदांति माना प्रकृती समवन् करोति यज्ञमदगलवरस्मि नारायणास्मि समर्पयामि अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरी वसुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी आठवर करून टाळी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरि ओम यज्ञेन यज्ञमयदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमन्या सनातन महिमानं सजन्ति यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो ईश्वराय पुरमहे समे कामान काम कामा वह्यमं कामेश्वरे श्रवण ददातु कुबेरावे श्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वक्षुद विश्वतम कोशद भारत विश्वस्पात संपदन संपद्री धावा भूमी यर्देकः नाना सुगंधी पुष्पाणि यथा काल भवानीच्या पुष्पांजली मैदत्त ग्रहण परमेश्वर नम पार्वती पती सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय।